तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विराट क्रांती महामोर्चा। रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात होणार सहभागी। कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमी भाव देण्याची मागणी। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र कायम। पुण्यात राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिकरेंकडून डमी अर्ज भरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी करत अब्दुल सत्तारांच्या मुलाचा अर्ज दाखल। भाजपकडून शिंदेंच्या शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे। 18 महिन्यांमध्ये 18 रुपयांचा देखील निधी नाही, सत्तारांचा आरोप। निधी आल्यावर निधी देणार, अतुल सावेंचं हे प्रत्युत्तर। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार। सोलापूरमध्ये 3ही पक्षांकडून अर्ज दाखल। नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज, तर सांगलीमधून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणार। नाशिकमधून मात्र महाविकास आघाडीचा एकही अर्ज नाही। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची घोडदौड अशी सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष खोडला। मान्सून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार। देशभरातील उष्णतेची लाट संपली। हवामान विभागाची ही माहिती। शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या करू नये अशा सूचना। विदर्भ, मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा बसला तडाखा। वाशिम, हिंगोली, जळगावमध्ये जोरदार पाऊस। बारामतीला गारपिटीचा फटका। युगेंद्र पवारांकडून पाहणी। वादळी वाऱ्यामुळे परभणीमध्ये घरावरील पत्रे उडाले। गौणगाव शिवारात वीज पडल्यानं 2 जनावरांचा मृत्यू। शेतकरी हवालदिल। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98 वरती पोहोचली। इस्रायलने लेबनॉनवरती केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके येणार भारतात। 6 जूनला दिल्लीमध्ये दिली आंदोलनाची हाक, तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी। विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचं केलं आवाहन। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका। आतापर्यंत 26 दुकानं सील। पुण्यात भेसळयुक्त गुळ, तर नवी मुंबईमध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त। आतापर्यंत 32 आरोपींना अटक। फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई। ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाही। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचा हा इशारा। संभाजीनगरात 80 वर्षीय वृद्ध अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेवर आरोप निश्चिती। विशेष सरकारी वकिलांकडून 87 साक्षीदार आणि आरोपींच्या विरोधातील पुराव्याची यादी कोर्टात सादर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।